मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर UGC मालविया टीचर ट्रेनिंग सेंटर रिफ्रेशर कोर्स अंतर्गत विकसित भारत 2047 शेती आणि शिक्षण या विषयावरती मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड, मी एका व्हिडिओच्या माध्यमातून माझं मत व्यक्त करणार आहे. 2047ला भारताला 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहेत आणि 2047 पर्यंत भारत हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, एक विकसित राष्ट्र म्हणून पुढे आलं पाहिजे. यासाठी शेती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय करता येईल या विषयावरती मी माझं मत मांडणार आहे. एपीजे अब्दुल कलाम ज्यावेळेस राष्ट्रपती पदावरती विराजमान झाले त्यावेळेस त्यांनी मत मांडलं होतं की इंडिया इज द सुपर पॉवर कंट्री 2020. आणि ज्यावेळेस ते राष्ट्रपती पदावरून पायउतार झाले त्यावेळेस त्यांनी इम्पॉसिबल असं म्हणलं, कारण एका मुठभर क्षेत्रांमध्ये आपण स्वयंपूर्णता गाठल्याच्या नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं असं काही नाही. तर भारत सर्व क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे. तो 2020 पर्यंत विकसित झाला नाही म्हणून एपीजे अब्दुल कलाम इम्पॉसिबल म्हणाले होते. परंतु 2047 पर्यंत आपल्याला जर विकसित राष्ट्राच्या पंक्तीत जर बसायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, एक अभ्यासक या नात्यानं मी व्हिजन 2047चं शेती आणि शिक्षण या क्षेत्राचं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून शेती क्षेत्रात काय बदल केल्याच्या नंतर 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय प्रयोगशीलता आणल्याच्या नंतर भारत शिक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण राष्ट्र बनेल. प्रथमतः आपण शेती क्षेत्राच्या संदर्भाने विचार करू की शेती क्षेत्रामध्ये शेतीला उद्योगाचा दर्जा आजपर्यंत मिळालेला नाही. वरच्या निसर्गाच्या पाण्यावरती शेतकरी शेती करताना आपल्याला दिसतो, परंतु जर शेतकरी एक उद्योगाचा दर्जा शेतीला देऊन जर शेती करायला लागला तर विकसित राष्ट्र बनायला शेतकऱ्याला जास्त वेळ लागणार नाही. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आताशी कुठेतरी यायला लागला, म्हणून कुठेतरी यांत्रिकीकरण आता शेती क्षेत्रामध्ये आलं. परंतु पूर्णतः शेती ही जर यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने आपण करत गेलो तर आपण 47 पर्यंत स्वयंपूर्णता गाठवू शकतो. जल व्यवस्थापन अजूनही आपण पाहिजे तेवढ्या प्रमाणात करत नाही. पारंपरिक पद्धतीने आपण शेतीला मोकळं पाणी देण्याचं काम करत असतो, परंतु शेतीमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन आपण अलीकडे आता कंपल्सरी केलेलं आहे. म्हणून शेती क्षेत्रामध्ये जर आपण फवारणीचे जे वेगवेगळे प्रयोग आहेत, एकत्रित ड्रोन पद्धतीनं फवारणी करणं असेल किंवा जल व्यवस्थापन करणं असेल, तळ व्यवस्थापन करणं असेल, खत व्यवस्थापन करणं असेल, तर हे जर केलं तर शेतीमध्ये प्रयोगशीलता येईल. सेंद्रिय शेती आपल्याला करावी लागणार आहे. आपण रासायनिक शेतीने शेतीचा ऱ्हास करून टाकला, म्हणून सेंद्रिय शेती करणं गरजेचे आहे. पीक विविधीकरण करणं गरजेचे आहे. मका, कपाशी, तूर, सोयाबीन लावून जमणार नाहीत, तर आपल्याला फळबागा घ्याव्या लागेल, आपल्याला पिकामध्ये बदल करावा लागेल, भाजीपाले घ्यावे लागेल आणि त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये काय पिकतं ते आपल्या शेतामध्ये, मार्केटमध्ये काय विकतं ते आपल्याला शेतामध्ये पिकवावे लागेल, जेणेकरून आपल्या शेतीमध्ये अर्थशास्त्र विकसित होईल. डिजिटल शेती करावी लागेल, स्मार्ट शेती करावी लागेल. आता पारंपरिक शेती करून आपल्याला चालणार नाही, म्हणून डिजिटल आपल्याला शेती करावी लागणार आहे. पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला करावे लागणार आहेत. आपण शेतीमध्ये पीक पिकवतो आणि मार्केटमध्ये विकतो, परंतु आता मार्केटमध्ये पीक न पिकवता आपण पिकवलेले जे काही पीक आहे, उत्पन्न आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जोपर्यंत शेतीमध्ये येणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याला 2 पैसे जास्तीचे भेटणार नाहीत. म्हणून शेती पिकावरती प्रक्रिया करणारे उद्योग शेतीवरती उभे राहणं गरजेचे आहे. शेतमालाचं पॅकिंग हे शेतकऱ्यालाच करावं लागणार आहे. जेही पीक त्याने पिकवलं असेल त्याचं ब्रँडिंग त्याला करावं लागणार आहे, म्हणून त्याचं पॅकेजिंग आपल्याला करावं लागणार आहे. या उत्पन्नामध्ये जे काही आपण पीक पिकवलं त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, आपण जोपर्यंत त्या रॅपरमध्ये मांडणार नाही, त्याची किंमत आपण ठरवणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला पाहिजे तो भाव मिळणार नाही. शेतकरी ज्या दिवशी त्याच्या शेतीचं पॅकिंग करेल, ब्रँडिंग करेल, त्या उत्पन्नावरचं कंटेंट त्या पॅकिंगवरती मांडेल, त्या दिवशी मार्केटमधला जो काही ग्राहक आहे तो शेताच्या बांधावर येईल आणि शेतकऱ्याकडून माल खरेदी करेल आणि नंतरच शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, सधन होईल आणि 2047 पर्यंत शेतकरी खऱ्या अर्थानं विकसित होईल. म्हणून शेतकऱ्याला
2047 पर्यंत जर विकसित राष्ट्राच्या पंक्तीत बसवायचं असेल तर यासारखे अनेक घटक आहेत, ते घटक आपल्याला पूर्ण करावे लागतील, जेणेकरून भारत हा 47 पर्यंत स्वयंपूर्ण होईल. शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडणं गरजेचे आहे. शेती आणि शिक्षण हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जोपर्यंत हे दोन कणे ताटपणाने उभे राहणार नाहीत तोपर्यंत देश 47 पर्यंत विकसित होणार नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आता 2020 पासून आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये लागू केली, त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचे आहे. मातृभाषेमधून शिक्षण देणं गरजेचे आहे. आपण मातृभाषेमध्ये जर शिक्षण घेतलं तर ते प्रभावीपणे आपल्याला समजतं, म्हणून मातृभाषेतून शिक्षण येणं गरजेचं आहे. डिजिटल शिक्षण, स्मार्ट शिक्षण येणं गरजेचे आहे. पारंपरिक खडू फळे आणि बोर्ड आपण जर वर्गामध्ये घेऊन बसलो तर लेकरं शिकणार नाहीत. प्रत्येक वर्गांमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक क्लासरूममध्ये स्मार्ट बोर्ड असले पाहिजे, डिजिटल बोर्ड असले पाहिजे, LCD स्क्रीन असली पाहिजे. त्यावरती जर लेकरं शिकले तर निश्चितपणे प्रभावीपणे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती होईल. शिक्षण क्षेत्रात जे काही आपण अभ्यासक्रम तयार करतो ते रोजगारभिमुख असले पाहिजे. जे शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यावरून विद्यार्थ्यांना 2 पैसे कमावता आले पाहिजे, कोणता तरी व्यवसाय तयार करता आला पाहिजे. म्हणून रोजगारभिमुख अभ्यासक्रम सिलेबस शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, उच्च शिक्षणामध्ये येणं गरजेचे आहे. कौशल्य व गुणवत्तापूर्ण शिक्षण असणं गरजेचं आहे. पारंपरिक कोर्सपेक्षा गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण असलं पाहिजे, की जेणेकरून स्किल इंडिया, डिजिटल इंडिया हे जे स्वप्न भारत पाहतं ते साकार करण्यासाठी आपल्याला कौशल्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. सर्वांसाठी मोफत व सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. गरिबांच्या लेकराला शिक्षण घेता येत नाही. श्रीमंताचं लेकरू पाहिजे त्या कॅम्ब्रिज सारख्या शाळेमध्ये जातं, इंग्रजी शाळेमध्ये जातं. म्हणून शाळा कोणतीही असो, प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्याला शिकता आलं पाहिजे, मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेता आलं पाहिजे, जेणेकरून गरिबी ही अडचण न ठरता त्याच्या डोक्यामध्ये जे स्किल असेल त्या स्किलला प्रायोरिटी देऊन त्या लेकरांना शिक्षण घेता आलं पाहिजे. म्हणून सर्वांसाठी मोफत शिक्षण, सक्तीचं शिक्षण कंपल्सरी केलं पाहिजे, तरच भारत 47 पर्यंत विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये बसू शकतो. एक नेशन एक शिक्षण पद्धती असली पाहिजे, की जेणेकरून प्रत्येक दिवशी एक अभ्यासक्रम प्रत्येक शाळेमध्ये कंप्लीट झालाच पाहिजे. नाहीतर आपण आज ग्रामीण भागाच्या शाळेची स्थिती आणि गती बघतो तर शाळेचे शिक्षक कुठेतरी SIR नोंदणीसाठी गेलेले असतात, कुठेतरी लोकसत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी गेलेले असतात, सामाजिक कार्य करण्यासाठी गेलेले असतात आणि शाळा वाऱ्यावरती सोडलेली असते. म्हणून शाळेमधला शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी शिकवण्यासाठी हा काय उपस्थित असला पाहिजे, तरच आपण 2047चं स्वप्न पूर्ण करू शकतो. अन्यथा APJ अब्दुल कलाम आव्हाने आपल्याला पुन्हा इम्पॉसिबल 2047 म्हणण्याची वेळ येऊ नये, म्हणून सर्वांनी, भारतीय नागरिकांनी सतर्क राहून या मुद्द्याचं जर पालन केलं तर निश्चितपणे आपण 2047 पर्यंत विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये बसू शकतो. मी माझ्या पद्धतीनं शिक्षण आणि शेती या दोनच मुद्द्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तसे भारतामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत, त्यावरती जर आपण सर्वंकष पद्धतीने, प्रयोगशील पद्धतीने जर प्रकाश टाकला तर निश्चित पद्धतीनं आपण 2047 पर्यंत शेती आणि शिक्षणासह इतर घटकांमध्ये आपण स्वयंपूर्णता प्राप्त करू शकतो. म्हणून विकसित भारत 2047 शेती आणि शिक्षण या विषयावरचे माझे जे मुद्दे होते ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर शूट करण्याचा प्रयत्न केला आणि मी एवढं माझं मतांतर मांडून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.